नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। अघोरी पूजेच्या नावाखाली अत्याचार, शिवराम सावर याला केली अटक। बोंधुगिरीच्या नावाखाली महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच पालघर जिल्ह्यात अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मे रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। 55 वर्षीय भोंदूबाबा शिवराम परश सावर याने अघोरी पूजा आणि गावठी औषधाच्या नावाखाली 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। घटना समोर येताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमर पाटील यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली। फिर्यादीची हिची 2 नंबरची बहीण हिला मासिकपाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा बोईसर रोड या ठिकाणी राहतात। तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासिकपाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पाहून या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे त्याची लहान बहीण पीडित हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला चरी पाहून या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्याने अत्याचार केलेला आहे। आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी याला अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। तपास आमच्याकडे आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।